रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण। आज आपण 5वा भाग पाहणार आहोत। या 5व्या भागामध्ये जागतिकीकरणामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलांच्या संदर्भामध्ये आढावा आपण घेणार आहोत। आपण मागील काही भागांमध्ये या जागतिकीकरणामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये झालेले बदल हाच मुद्दा एक आपला या प्रकरणातला बाकी आहे, कारण आपण आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले जे बदल आहेत त्याचा आढावा आपण घेतलेला आहे। राजकीय क्षेत्रामध्ये जे बदल झाले त्याचाही आढावा आपण घेतलेला आहे। विचार प्रणालीच्या क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे कोणकोणते बदल झाले याचाही विचार आपण केलेला आहे। आणि चौथ्या भागामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे जे बदल झालेले आहेत त्याचाही आढावा आपण घेतलेला आहे। आता या 5व्या भागामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे जे बदल झालेले आहेत, जे परिणाम झालेले आहेत त्या संदर्भामध्ये विचार आपण करणार आहोत। आता या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेत त्या बदलांच्या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना जागतिक पातळीवर प्रसार माध्यमांमध्ये क्रांती झालेली आपल्याला दिसून येते। इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता झाली, त्याचा परिणाम असा झाला की लोकांना जगामध्ये काय चाललेले आहे, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देशांतर्गत किंवा देशाबाहेर ज्या घडामोडी घडत आहेत त्याची माहिती लोकांना सहजासहजी मिळत आहे। त्याचबरोबर लोकांचं देशांतर्गत आणि देशाबाहेर जे भ्रमण किंवा प्रवास होत असतो त्याचाही परिणाम भारतीय संस्कृतीवर आणि समाजावर फार मोठ्या प्रमाणात झाला। आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय झालेला दिसून येतो। म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीवर जगातल्या संस्कृतीचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय। आणि असा परिणाम झाल्यामुळे विविध क्षेत्रामध्ये त्याचे बदल झालेले आहे। या वैश्विक कॉस्मोपॉलिटन जी संस्कृती निर्माण झाली आहे त्याचा फार मोठा परिणाम, पाश्चात्य संस्कृतीचा फार मोठा परिणाम हा आपल्या भारतावर होत आहे। आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्य पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहे। आपल्याकडं भारतामध्ये असलेली जी पारंपरिक मूल्य आहे, भारतातली जी रीतिरिवाज आहे, जी संस्कृती आहे त्यांच्यापेक्षा आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये लोक अधिक आकर्षित होताना दिसत आहे। आणि त्याचा परिणाम जो आहे तो लोकांच्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा पडत आहे। आता वैयक्तिक जीवनाच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला तर उदाहरणार्थ बघा, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये फार बदल झाला आहे। आपल्या भारताची जी संस्कृती आहे, भारताचं जे खानपान आहे ते बाजूला राहिलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढले आहे। घरामध्ये स्वयंपाक करून जेवण्यापेक्षा झोमॅटोला ऑर्डर केली की काही वेळामध्ये आपल्याला सहजासहजी उपलब्ध जे आहे ते डिश उपलब्ध होते आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो भारतीय संस्कृतीवर पडला आहे। फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये सोडा तर जे सण उत्सव आहे या सण उत्सवांवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे। म्हणजे खाद्य संस्कृतीवर परिणाम झाला, सण उत्सवावर परिणाम झाला। आता सण उत्सवाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर भारतीय सण उत्सव जे आहे ते साजरे करण्यापेक्षा आपण जे वेगवेगळे उत्सव आहे, जे विदेशी उत्सव आहे, पाश्चिमात्य उत्सव आहे ते आपण साजरे करताना दिसतोय। त्यामध्ये मदर्स डे साजरा करतोय, फादर्स डे साजरा करतोय। आता या ठिकाणी तुम्हाला या चित्राच्या साह्यानं बघा, इथं तुमच्या ओळखीचं चित्र दिसतंय बघा, फ्रेंडशिप डेचं। ओके, सर्वांना ओळख असेल याची। आता हा फ्रेंडशिप डे आपण साजरा करतोय म्हणजेच भारतातले जे सण आहेत, उत्सव आहेत, विविध दिवस जे आहेत साजरे करणारे आपण जे छोटे छोटे इव्हेंट्स आहेत त्याच्यापेक्षा आपण पाश्चात्य जे इव्हेंट्स आहे ते आपण साजरे करताना दिसतोय। एवढंच नव्हे तर वेस्टर्न पद्धतीचे कपडे देखील आपण परिधान करत आहोत।
आपण जीन्स असेल, टी शर्ट्स असेल किंवा इतर जे आपण पाश्चात्य पोशाख म्हणूया, पाश्चात्य कपडे जे आहे तेही आपण परिधान करताना दिसत आहोत. म्हणजे या जागतिकीकरणाचा भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर किती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे हे दिसून येत आहे. याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे की ते म्हणजे समाजामध्ये वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण वाढत आहे आणि या शहरीकरणाचा परिणाम आपल्याला दिसून येतोय तो म्हणजे पारंपरिक कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंब पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. आज प्रत्येकजण मला प्रायव्हसी हवी आहे, ही माझी खाजगी जागा आहे, प्रायव्हेट स्पेस ज्याला आपण म्हणतो, अशा स्वरूपाचे उद्गार जे आहे ते लहान मुलंसुद्धा करताना दिसत आहेत. घराच्या संदर्भामध्ये आपण आधुनिक पद्धतीने जी घरं बांधतोय त्यामध्ये मुलांची रूम, मुलांची खाजगी प्रायव्हेट त्या ठिकाणी मालकी असल्यासारखी आपण सहजच त्याचा उल्लेख करतो, ही मुलांची रूम आहे. वास्तविक पाहता प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये अशा पद्धतीची रचना ही अजिबात दिसत नव्हती आणि म्हणून या प्रायव्हसीच्या नावाखाली माणसं जी आहे ती मनानं नॅरो माइंडेड होत चाललेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब आपण करत आहोत आणि म्हणून या भारतीय संस्कृतीवर फार मोठा त्याचा परिणाम झालेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आर्थिक ऐपत नसताना सुद्धा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठे मोठे व्यवहार जे आहेत ते होताना दिसून येत आहेत. म्हणजे आपण आपल्या आवाक्या बाहेर जाऊन खर्च करण्याची प्रवृत्ती ही निर्माण होताना दिसून येत आहे आणि म्हणूनच हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसून येतोय. आता या जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये ही जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे यामध्ये तरुणांसाठी आपल्या देशामध्ये काही नवीन संधी उपलब्ध होत आहे. आता जागतिकीकरणाच्या मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला, फायद्या तोट्याच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला तर ह्या जागतिकीकरणाचे जे परिणाम आहेत ते आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येत आहेत. आता ते कसं बघा की तरुणांना आपल्या देशामध्ये नवीन संधी रोजगाराच्या बाबतीमध्ये उपलब्ध होत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. जगामध्ये कुठं काय चाललंय याचा सहजपणे आपल्याला अंदाज येतो, सहजपणे ही माहिती समजते, आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल याची जाणीव निर्माण होताना दिसून येते आणि आपण अधिक कार्यक्षमपणे या जगाच्या स्पर्धेमध्ये उतरलो पाहिजे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळत आहे. खाजगी क्षेत्रामध्ये बदल होताना दिसून येतोय कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता अधिक असल्यामुळे सरकार किती प्रमाणामध्ये सेवा उपलब्ध करून देतोय या संदर्भामध्ये देखील आर्थिक मर्यादांचा विचार केला जातोय. आता ही झाली सकारात्मक बाजू की नोकरीच्या संधी, रोजगाराच्या संधी मिळते, जगातली माहिती आपल्याला समजते. परंतु या सकारात्मक परिणामांबरोबरच काही नकारात्मक परिणामांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहे. नकारात्मक बाजूमध्ये पहिली गोष्ट आपल्या इथं लक्षात येते की राज्याच्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्या निश्चितपणे बंद होताना दिसत आहेत. अशा पद्धतीची भीती ही लोकांच्या जनमानसाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगधंदे जे आहे, विशेषतः जे लहान उद्योगधंदे आहे, हे जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये टिकाव धरील अशा पद्धतीची शक्यता वाटत नाहीये आणि म्हणून हे उद्योगधंदे देखील नष्ट होतील अशा पद्धतीची भीती निर्माण झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये देखील त्याचे बरेचसे विपरीत परिणाम होत आहे. कारण छोटे शेतकरी, किरकोळ व्यापारी, छोट्या कंपन्या ह्या मोठ्या कंपन्यांशी जागतिकीकरणामध्ये स्पर्धा करण्यासाठी समर्थ ठरतील असं चित्र या ठिकाणी दिसत नाहीये आणि म्हणून हे जागतिकीकरणाचे वास्तविक पाहता नकारात्मक परिणाम दिसून येतात. आता जागतिकीकरणाच्या या परिणामांच्या संदर्भामध्ये आपण
आणखी थोडंसं जरा डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी घेऊया. खरं पाहिलं तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे मानसिकता आहे, मनोवृत्ती आहे. आता या मनोवृत्तीच्या संदर्भामध्ये बघा, भारताने परकीय भांडवल आणि व्यापार हा साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडलेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता, स्वावलंबन अशा पद्धतीची संकल्पना आहे. भारतात साम्राज्यवादाविरोधी विचारप्रणालीच्या आधारे उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जात आहे. भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही मानणारे दोघेही उदारमतवादाचा विरोध करताना दिसून येतात. साम्यवादी विचारवंतांचा विरोध हा विचारप्रणालीवर आधारित असतो, तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह आता संरक्षण जाईल या भीतीनं विरोध करतायत. शेवटी आपल्याला आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून, राज्याची जी कार्य आहे या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. कारण राज्याचं काम असतं, प्रत्येक राज्याचं हे कार्य असतं की मूलभूत मूल्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्याची असते. कल्याणकारी राज्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही राज्याची असते. आणि समाजामध्ये असणारे जे वंचित घटक आहेत, उपेक्षित घटक आहेत, अशा घटकांना देखील त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही राज्याची असते. आजही जागतिकीकरणाच्या जरी युग असलं तरी देखील या जागतिकीकरणाच्या युगामध्ये राज्याचं हे महत्त्वाचं कार्य आहे, ह्याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून या जागतिकीकरणाचे अशा प्रकारे काही सकारात्मक आहे आणि काही नकारात्मक परिणाम हे निश्चितपणे भारतीय समाजावर झालेले दिसून येत आहेत. एकंदरीत काय तर भारताच्या संदर्भामध्ये या जागतिकीकरणाची संकल्पना आल्यामुळं त्याचे जे चांगले वाईट परिणाम जे आहेत त्याचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये असलेलं जे 12वीची पहिलं 1 आणि 2 ही दोन्ही प्रकरणं आपली पूर्ण झालेली आहेत. ओके. आता पुढच्या भागामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. या मानवतावादी प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण आढावा हा पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ओके.